सप्रेम नमस्कार. मी गोविंद निटुरे, संस्था अध्यक्ष, भारतीय महिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर. आज आपल्या शाळेची शैक्षणिक सहल निघालेली आहे. आपल्या लेकरांनी आज घराच्या सुरक्षित चौकटीतून बाहेर पडून नवीन अनुभवाच्या जगात पाऊल टाकले आहे. त्यावेळी अनेक पालकांच्या मनात काळजी, चिंता, आठवण असणे अगदी स्वाभाविक आहे. पण आज मी तुम्हाला भय नको, विश्वास ठेवा असे सांगायला आलो आहे. सहल म्हणजे फक्त फिरणे नाही. सहल म्हणजे केवळ बसमध्ये बसून फिरणे नाही. सहल म्हणजे जीवन शिकवणारा चालता बोलता अभ्यासक्रम आहे. आज तुमची मुलं आईवडिलापासून थोडा वेळ दूर राहायला शिकले, स्वतःची बॅग, स्वतःची जबाबदारी सांभाळायला शिकतील, मित्राबरोबर राहून समायोजन, ॲडजस्टमेंट शिकतात. हीच तर खरी स्वावलंबनाची पहिली पायरी आहे. कितीही पुस्तकं वाचली तरी अनुभव घेतल्यानंतर जे शिक्षण होतं ते फार दर्जेदार आणि कायमस्वरूपी टिकणारं असतं. मैत्री, सहकार्य आणि माणुसकी. वर्गात एकत्र बसणारी मुले सहलीत एकत्र राहतात, एकत्र खातात, एकमेकांची काळजी घेतात. इथेच मुलांना कळते मी एकटा नाही, आम्ही सगळे मिळून आहोत. कुणी दमले तर पाणी देणे, कुणी घाबरले तर धीर देणे, कुणी रडले तर मिठी मारली. हीच तर माणूस रडण्याची शाळा आहे. भौगोलिक ज्ञान आणि विशाल दृष्टी, पुस्तकात वाचलेली गावे, नद्या, डोंगर, रस्ते आज मुले डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतील, नव्हे अनुभवतील. त्यांना कळेल आपलं गाव म्हणजे संपूर्ण जग नाही. जग खूप मोठं आहे हो. वेगवेगळी माणसं, भाषा, राहणीमान, निसर्गातील बदल, डोंगर, दर्या यातून मुलांची दृष्टी विशाल होईल आणि मीही काहीतरी मोठं करू शकतो हा आत्मविश्वास जन्माला येईल हो. निसर्गाशी नातं. आजची मुलं मोबाईल स्क्रीनमध्ये अडकलेली आहेत. सहल त्यांना निसर्गाच्या कुशीत घेऊन जाते. मोकळी हवा, झाडं, आकाश, रस्ते, डोंगर हे सगळे पाहताना मुलांना मन शांत होईल, प्रसन्न होतं. निसर्ग मुलांना शिकवतो सोपं जग, अगदी जग, आनंदित जग असं वाटायला लागतं. आठवणी ज्या आयुष्यभर साथ देतात. आजची ही सहल उद्या तुमचं मूल झाल्यावर म्हणेल, मोठं झाल्यानंतर आमच्या शाळेची ती सहल, हे मित्र, हे गाणे, तो प्रवास या आठवणीत आयुष्याच्या कठीण काळात ऊर्जा देणाऱ्या ठेवी असतात. पालकांनो, विश्वास ठेवा, आपली मुलं सुरक्षित आहेत. त्यांच्यासोबत आमचे शिक्षक, सेवक, मार्गदर्शक, मुख्याध्यापिका अनिताताई जगताप आहेत. आज तुम्ही थोडा संयम ठेवा, कारण आज तुमचं मूल स्वतंत्र होण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. नाही, त्याला स्वतंत्र होण्यासाठी आम्ही प्रवृत्त करण्यासाठी ही सगळी जबाबदारी घेत आहोत. म्हणून शेवटी एकच सांगेन, मुलांना जर खरंच सक्षम, आत्मविश्वासी, आनंदी नागरिक बनवायचं असेल तर त्यांना अनुभव देणं आवश्यक आहे. सहल हा असा अनुभव आहे जो वर्गात शिकवता येत नाही पण आयुष्यभर उपयोगी पडतो. पालकांनो, आपल्या विश्वासासाठी, सहकार्यासाठी मनापासून धन्यवाद. आपली मुलं आमची जबाबदारी आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य आमचं स्वप्न. धन्यवाद. आपला सर्वांचा अत्यंत जवळीक असलेला आणि मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला संस्था अध्यक्ष गोविंद निटुरे. धन्यवाद.